बघा आज पब्लिक डिमांड मैदान होतं ओल्याचं मैदान. तर आज बघा सरदारची गाडी विजय झालेली आहे. तर प्रथम तर त्याला अभिनंदन आपल्या चॅनलच्या माध्यमातून. दादा नमस्कार. नमस्कार. एकच जण बोला. नाव सांगा ना तुमचं संपूर्ण. बैलाचं नाव सरदार कशिवली भिवंडीचा सरदार आहे आणि मालकाचं नाव भरत नागो म्हात्रे कशिवली भिवंडी. तर दादा आज पब्लिक डिमांड मैदान होतं आणि त्याच्या तिथे तुमचं गुलाल होतं. तर आजचं नियोजन कसं घडलं होतं त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे पहिऱ्यामध्ये कोण होता तो? आजचं नियोजन आमच्या भावाने केलेलं आहे. त्याचा मित्र होतं अक्षय मुंडेचा चिमणे होता आणि त्याचा आम्हाला कॉल आलेला की आमच्या इकडे मैदान आहे, तुम्ही बैल घेऊन या, आपण गाडी पळून येऊ. बरोबर आहे. आज गाडी कशी काय जुळून आली होती आणि त्याच्याबद्दल सांगा ना. गाडी तर खूप सुंदर पळाली घालून आणि योगायोग त्यांचे आमचं खूप संबंध आहेत पुराणे. आणि ते आम्हाला बोलले की बैल घेऊन या, आपण गाडी ओवल्याला हाकलू, एकदा गाडी कशी पळते बघू, नंतर मोठं नियोजन करू आपण. तर भाऊ काय सांगणार. बघा ना पब्लिक डिमांड मैदान बोलला तर सर्वांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या असतात आणि तिथे बघा सर्वांची इच्छा असते की आपला नंदी कशा प्रकारे म्हणजे गुलालामध्ये राहावं. तर आज बघा तुमचा पण गुलालामध्ये राहिलेला आहे नंदी. काय बोलणार आज, कसा आनंद आहे आणि काय सांगणार या शर्तीबद्दल, कसा चॅलेंज होता तुमच्यासाठी आजचा? सरदार आमचा खूप चांगलाच बोलतो आणि 5 वर्ष आले आम्ही या मैदानात कधीच आलो नाही, पण आज योगायोग जुळून आला आणि आम्ही या मैदानात आलो आणि गुलाली घेतला खूप सुंदर आणि गाडी खूप सुंदर पळाली. बरोबर आहे दादा. बघा ना तुम्ही बोलल्याप्रमाणे 5 वर्ष झाले तुम्ही या मैदानाला आले नव्हते. तर दादा काय कारण होतं नक्की म्हणजे या मैदानाला तुम्ही आले नव्हते आणि आज तुम्ही यावर्षी आले? तुम्ही लांब खूपच आहे आम्हाला यायला, तिकडून परवडत नाही आणि ट्रॉफिकच्या मुलं खूप टाईम होतो घरी जायला, त्याच्यामुळं पण आज आम्ही कुठेतरी टाईम काढून सर्व मुलांनी 60 किलोमीटरचा प्रवास करून इथे आलोय. बरोबर आहे. बघा ना दादा 60 किलोमीटरचं अंतर गाठून तुम्ही आज कुठेतरी बाहुल्याच्या मैदानाला भेट दिली आणि कुठेतरी आज तुमच्या नंदी मुलं कुठेतरी आज प्रेक्षक वर्गाला तुमच्या नंदीची शर्यत बघायला भेटली. दादा काय बोलणार? आमच्या भिवंडीला पण खूप मोठा मैदान होता, तरी आम्ही तो मैदान सोडून या मैदानासाठी आलो. काय बोलणार दादा? आज बघा आयोजन नियोजन चांगलं आहे, मस्त आहे की बक्षीस देखील ठेवलेलं आहे सर्व गाड्या मालकांसाठी, म्हणजे ज्याच्या ज्याच्या शर्ती होतील त्यांना. कसं वाटलं आयोजन नियोजन इथलं? नियोजन तर खूप सुंदर आहे आणि हे जाईल त्या मैदानात पहिल्या गुलाला असतो कायम आणि बिंजोड मध्येच पळतो. बरोबर आहे. झालीच नाही पहिला जास्त. बरोबर आहे. आजचा दादा चॅलेंज काय होता तुमच्यासाठी? म्हणजे सुट्टीला कोणाची म्हणजे सुट्टी कोणी केली आणि कोण होता म्हणजे सोडणारा? सुट्टीला आमचा हरीश दादा होता आणि संदीप ढोणे नामदेवीचा आणि केशव मामा हेच आपली सुट्टी करतात त्या बाई. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना नामवंत सुट्टी मेकर असला ना तर काय फिकर नसतं आणि म्हणजे बेफिकर मध्ये आपण गाडी म्हणजे सोडू शकतो आणि विश्वास असतोय. आणि आम्हाला त्या सुट्टी मेकरवरती विश्वास आहे. संदीप दादा आला, केशव मामा आमचा, या सुट्टी मेकरवर आम्हाला विश्वास आहे की ती सुट्टी एकदम अतिशय सुंदर करतात आणि आम्हाला काहीच टेन्शन नसतं त्यांच्या हातात बैल लागते. बरोबर आहे. तर आता दादा बघा ना आजचा तो गुलाल झाला, याच्या व्यतिरिक्त कुठे कुठे गुलाल झाले ते सांगा ना जरा थोडक्यात. उसाडण्यात झाला, इताड्याला आम्ही 2 लाखाची शर्यत मारली आणि आमच्या इथे 1 लाखाची मारली. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना मोठे मोठे शर्ती करतात आणि तुमचा नंदी पण एक उजेडातलाच नंदी आहे. खूप अभिमानाची पण गोष्ट वाटते. काय बोलणार दादा? लक्ष्मी लाभता येतं तिथं घराची आमच्या लक्ष्मी आहे ना, अजूनपर्यंत कोणाला अशी ओळख सांगायची गरज नाही पडली का हा बैल कुठला आहे आणि कसा बोलतो. फक्त बैलाला बघितलं का सांगतात लोक का कशिवलीचा सरदार आहे. बरोबर आहे. आज मग एकच शर्तीवरती समाधान मानणार आहेत का म्हणजे पुढला पण असं काहीतरी निर्णय किंवा शर्यत पाहायला भेटेल, कसा असेल? नाही तर दुसऱ्या शर्तीचं नियोजन चालू आहे त्यांचा आम्हाला झाला की आम्ही बोलतात की आपण करू दुसरी शर्ती. बरोबर आहे. आणि याच्या पाठीमागे आमची पूर्ण आमच्या पप्पाची मेहनत आहे. कधीच बैलाला कधीच काही कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. बरोबर आहे. त्याच्या खाण्यापासून सर्व काही गोष्टी पप्पाच बघतात. बरोबर आहे दादा. तुम्ही बोलल्याप्रमाणे आता खाण्यापासून सगळ्या गोष्टी बघतात. तर आता मामांची जरा संवाद होते. मित्रांनो हे इथे मामा आहेत बघा, जे काही सामाल पण करतात ते मामांची मेहनत कुठे आहे आणि मामांची जरा संवाद साधू. कारण की आज बघा बैल एक चांगल्या प्रकारे फिटनेस ठेवण्याची जिम्मेदारी कुठे मामांकडे आहे. तर कशा प्रकारे ते त्यांना डाएट वगैरे असतं आणि काय व्यायाम असतं त्यांना विचारूया. मामा नमस्कार. नमस्कार. बैलाची डाएट बोलत झालं तर बैलाला अजूनपर्यंत पेंडा आम्ही घातलेला नाही. 5 वर्ष झालं बैल आमच्याकडे आहे. पेंड्याचं म्हणजे सुका पेंडा आम्ही कधीच बैलाला घातला नाही. बरोबर आहे. चालवणे पवनी रेग्युलर आहे आणि फेरत आहे. बरोबर आहे. बघा ना आज बघतो ना बैलाच्या शरीरयष्टीकडे तर एकदम मजबूत बांधायचा बैल वाटतं आणि एक हट्टाकट्टा आहे आणि त्याच्याप्रमाणेच कुठेतरी त्याचा पल पण आहे. पल तर तो पहिल्यापासूनच पलतो. मोठ्या सोन्यामध्ये पण 3 वर्ष आले त्याच्यामध्ये पण पडलेला आहे. बरोबर आहे.
आणि आज जिथपासून घेतला 11 महिन्याचा होता तिथपासूनच बैल पलतात आहे. तर तिथपासून त्याने मागे वळून कधी बघितला नाही आणि आम्ही पण मागे बघितला नाही बोलतो. बरोबर आहे. आज बघा मुलांची पण खूप सारी मेहनत तुमची आहे, कारण की सरदारचे फॅन फॉलोईंग किंवा पाठीरेखे नेहमीच येत असतात आणि आज त्यांच्याबद्दल काय बोलणार. बघा त्यांची सर्वांची मेहनत आहे कुठेतरी आज बोला. पूर्ण आमचे एकनिष्ठ आहेत. कधीच बैल हारला जितला कधीच काय नाही. हारला तरी बैलाच्या सोबत आहे, जितला तरी बैलाच्या सोबतच आहे. बरोबर आहे. आणि एक फक्त ग्रुपवरती मेसेज टाकायचा की पोरं जेवढी आहेत तेवढी येतील. बरोबर आहे. आणि कुठेतरी हेच पाहिजे, काय बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार तर नेहमीच पाहत असतो. आणि आता बघा तुम्ही पण असे काही म्हणजे क्षण तुम्ही हे केले असतील, फेस केले असतील, काय सांगणार भाऊ. क्षण तर खूप सारे आम्ही फेस केले, पण बैलांनी कधीच नाराज नाही केला. सर्व बैलांना हारले त्याच्यामध्ये पण बैलांना वाढूनच पडला. कधी असं वाटलं नाही का बैल आपला कमी पडतोय की तिथून आम्ही नाराज होणार. त्याचं बैल सर्व बैलांना वाढूनच पडला नाही. बरोबर आहे. आता मग बैल कधी कमी पडलाच नाही कुठल्या बैलांना. बरोबर आहे. तर बघा आज बघा जे काय पलतं आज कुठेतरी नाव पण होतं आणि कुठेतरी चांगल्या पैरे पण म्हणजे येत आहेत तुम्हाला. पहिले तर खूप सारे आहेत. आता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये खूप काही बघायला भेटेल तुम्हाला सगळं. बरोबर आहे. तर भाऊ बघा ना, आता तुमच्याकडे भागामध्ये मैदानं होतात असे 3 फेऱ्यांचे पण किंवा असे त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग वगैरे असं काय आहे का. म्हणजे 3 फेऱ्यामध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही, पण आम्ही बिंजोडसाठी खूप काही करू शकतो. बरोबर आहे. तिथे बिंजोड मोठा असेल त्या मैदानात जातो आम्ही. बरोबर आहे. त्यासाठी पण पैरे येतात, आम्ही त्यांना सांगतो नका का बैल मस्ती करतो. बरोबर आहे. आजकाल बघतो ना आपण जास्त करून आहे ना बिनजोडसाठी आपण जास्त प्राधान्य देतो, कारण की आपला खेळ बिनजोड आहे आणि कुठेतरी बिनजोड केलं सर्वांना आवडतं, मुंबईच्या पब्लिकला आणि आपल्याला पण. मग पहिल्यापासून बिंजोड बघत आले, बिंजोड खेळत आले, त्यामुळे आम्हाला बिंजोडमध्येच इंटरेस्ट आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तुमचा खूप खूप वेळ घेतला आणि तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल किमती त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा. असंच बोला. जय